आता दोघा गुरु आणि शिष्याच्या मध्ये मी अडथळा म्हणून उभा आहे, तरी देखील आपली सर्वांची इच्छा म्हणून मी महाराजांचं ऐकायसाठी थांबलो. आपली इच्छा तुम्ही व्यक्त केली, ठीक आहे. हा समारोप या ग्रंथाचा. महाराज म्हणतात कपिलधार पुण्यधाम तेथे जी झालो मी पूर्ण काम, टीका केली सुगम परम रहस्याची. कपिलधार मध्ये महाराजांनी ग्रंथ लिहून संपवला. आज आम्ही इथं पारायण संपवलं. आजचं पारायण संपलं, पण उद्याचं सुरू झालं. पहिल्या अध्यायाच्या 5 ओव्या घेतल्या म्हणजे आमच्या जीवनातलं पारायण कधीच बंद होत नसतं. म्हणून अध्याय 7 ला 17 अध्याय संपले तरी पहिल्या अध्यायाच्या 11 ओव्या आम्ही घेतल्या. म्हणजे हे कार्य अखंड आहे आणि अखंडच राहणार आहे, यात तिळमात्र शंका नाही. माऊलींनी या ग्रंथाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या जीवनाचं रहस्य प्रगट केलं. कारण जीवनाचा मार्ग मोठा कठीण आहे. जीवनाची नौका गंतव्यापर्यंत नेऊन पोहोचवायची आहे. जीवनातलं प्राप्तव्य काय असं आपल्याला विचारलं तर जीवनातलं प्राप्तव्य म्हणजे गंतव्य. गंतव्य म्हणजे मूळ स्वरूप. मूळ स्वरूप म्हणजे जीव कुठून आला? शिवापासून आला, देवापासून आला, भगवंतापासून आला. शिवापासून आला म्हणजे शिव झाला पाहिजे. जीवाचं उगमस्थान शिव असेल तर गंतव्य स्थान सुद्धा शिव आहे. म्हणून जगज्जननी जगन्माता पार्वती भगवान शिवाला ध्येय विचारते, किम ध्येय? माझ्या जीवनाचं ध्येय काय? भगवान शिव सरळ 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 सोप्या भाषेत सांगतात, शिव एको ध्येय जीवो ब्रह्मैमनापरः. अर्थात जीवाला ब्रह्माकडे घेऊन जायचं आहे, गंतव्याकडे घेऊन जायचं आहे, मूळ स्वरूपाकडे घेऊन जायचं आहे. मग ती वाटचाल कशी करायची? ती सोपी साधना, ती सोपी उपासना, ती सोपी भक्ती, ते सोपं चिंतन माऊलींनी या ग्रंथात सांगितलं. आणि शास्त्राने चैतन्याच्या संबंधी भाष्य करत असताना असं सांगितलं महाराज, ते अत्यंत गूढ आहे. अत्यंत गूढ चैतन्यम. आणि ते गूढ चैतन्य कुठं बसलं? जडात बसलं. जडात अत्यंत गूढ चैतन्यम जडम अभ्यक्तमुच्यते. आता या जडातून चैतन्याला बाहेर काढायचं. आता हे मूळचं माया विरहित चैतन्य माया अधिष्ठित होऊन बसलं आणि तिच्या आधीने सगळे काही जीवनाच्या घडामोडी कार्य सगळं चालू आहे तिच्या आधारे. म्हणून महाराज म्हणतात तिचा वाद व्हावा आणि विशेष वस्तू प्राप्त व्हावी. विशेष वस्तू प्राप्त व्हावी. मग त्याच्यासाठी काय काय लागतं? त्रिमलाची निवृत्ती, अनवमल, माईमल, कार्मिक मल. त्रिमलाची निवृत्ती झाली पाहिजे. तत्संबंधी या पिंडावर प्रक्रिया गुरुने केली, त्याला दीक्षा म्हणतात. दीयते शिवज्ञानम क्षीयते पाशबंधनम. अनवमल निवृत्त, माह्यमल निवृत्त, कार्मिक मल निवृत्त आणि मलत्रय अवच्छिन्न जीवाला मलमुक्त करतात, निर्मल करतात. ही दीक्षा आहे. या मांसपिंड देहाचं रूपांतर मंत्रपिंडात करतात. आता मांसपिंड देह विसर्जित होऊन त्याचं मंत्रपिंडात रूपांतर होणं ही साधी छोटीशी प्रक्रिया नाही, त्याच्यासाठी दीक्षा आहे. काय काय प्रक्रिया करतात? तुमच्या कळपट्यावर इष्टलिंग प्राणप्रतिष्ठित करत असताना, इष्टलिंग देवता प्राणप्रतिष्ठित करत असताना त्या गळ्यातल्या इष्टलिंगाचा जलादिवास, धान्यादिवास आणि त्याच्यावर षडत्व शोधन नावाचे संस्कार. षडत्व शोधन
आणि अशा पद्धतीने या पिंडाला पवित्र करून या देहाला मंदिर बनवतात. मंदिर, देह देवालय. देहाला काय बनवतात? देह देवालय. आणि मग हृदयेषु तिष्ठति, हृदयावर काय? हृदयावर इष्टलिंगाची स्थापना करतात. देह देवालय, देहाला देवालय करतात आणि या देहाचे पाय पाया करतात आणि हे डोकं आहे ना त्याला कळस करतात. मंदिरात काय राहते? हेच असते ना, पाय पाया, हृदय मंदिर आणि डोकं कळस. म्हणजे आपलं शरीर मंदिर बनवलं. पण किती उपकार गुरुमाऊलीचा. गुरु काय करतात? या काळीला पवित्र करतात आणि मंदिर बनवतात आणि त्या मंदिरामध्ये इष्टलिंग रूपी देव प्राण प्रतिष्ठित करतात. तुमच्या आमच्या गळ्यातला लिंग कसा आहे? काय? तो इष्ट. कोणता लिंग आहे? इष्ट. इष्ट शब्दाचा अर्थ सांगू तुम्हाला. इष्ट शब्दाचा अर्थ आपल्या भाषेत सांगतो. आपली भाषा म्हणजे इंग्रजी. इष्ट शब्दाचा अर्थ आपल्या भाषेत सांगतो. डियर. इष्ट यानी की डियर. डियर म्हणजे जवळचा. नुसता जवळचा नाही, विशेषणपूर्वक सांगतो, अति जवळचा. आता इष्ट पुण्या अर्थाने, इष्टलिंग इष्ट पुण्या अर्थाने. अरे तो इष्टलिंग या अर्थाने आहे अनिष्ठात परिहारकम. इथे इष्टलिंग अनिष्ठाचं परिहारण करणारा, पापाचं परिहारण करणारा, रोगाचं परिहारण करणारा, दुःखाचं परिहारण करणारा, आपत्तीचं परिहारण करणारा असा तो इष्टलिंग आहे. म्हणून उदार अंतकरणाने करपीठावर लिंग देतात. दीयते इष्टलिंगम. करणे वाक्ये करे लिंगम तथवा संबोधयत गुरु. ही साधना दिली गुरुनी, ही साधना दिली उपासना दिली गुरुनी, ही भक्ती दिली गुरुनी, तो मंत्र दिला गुरुनी. तो मंत्र कसा जपायचा? परमरहस्य ग्रंथ.